चौकशा, नेत्यांवरचे आरोप, भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर या आणि अशा शब्दांना खरंच काही अर्थ राहिला आहे का असा प्रश्न अनेकदा आपल्या मनामध्ये येतो। हा प्रश्न आत्ता निर्माण होण्याचं कारण आहे पुण्यामधलं जमीन व्यवहार प्रकरण। या जमीन व्यवहारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलावर आरोप झाले आणि आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होते। म्हणजे सुरुवातीला उपमुख्यमंत्र्यांच्या मुलानं एका प्रकरणामध्ये सरकारी जमीन विकत घेतली, त्यानंतर या जमिनीवरचा मुद्रांक शुल्क सुद्धा भरलं गेलं नाही आणि यासाठी जी काही कारवाई करायची ती अगदी विजेच्या वेगाने केली गेली। मग हे प्रकरण बाहेर आलं, त्यावर आरोप सुरू झाले। मग पुढे काय झालं? व्यवहार रद्द झाल्याची घोषणा झाली। त्यानंतर अजित पवार यांनी यासाठी चौकशी होईल अशी मागणी केली, एक चौकशी समिती स्थापन झाली आणि एक FIR झाली। पण प्रश्न एवढ्यावर सुटतो का? उपमुख्यमंत्र्यांच्या मुलानं एक जमीन व्यवहार करावा ज्याच्यामध्ये सरकारी जमीन विकत घेतली जावी, मग त्याच उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीची मागणी करावी, मग त्याच उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारनं एक चौकशी समिती नेमावी आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामधलेच 5 जण त्या चौकशी समितीचे सदस्य असावे। आता हे सगळं असल्यानंतर चौकशी खरंच निष्पक्ष होईल का असा सवाल उपस्थित केला गेला। सामाजिक कार्यकर्त्यांनी जेव्हा हा सवाल उपस्थित केला गेला त्यावेळेस त्या सामाजिक कार्यकर्त्यांना तुमचे आका कोण असा निलाजरा सवाल केला गेला। आता हे सगळं होत असताना जर मूळ प्रश्नच विचारायचे नाहीत अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर मग राजकीय नेत्यांसाठी, राजकीय नेत्यांवर होणाऱ्या आरोपांसाठी आता वेगळे कायदे निर्माण करायचे की काय असा सवाल जनसामान्यांनी विचारला तर त्यात चूक काय? आणि म्हणूनच राजकीय नेत्यांवरचे आरोप, चौकशा, भ्रष्टाचार या सगळ्यांना काही अर्थ उरला आहे का असा प्रश्न आज विचारावासा वाटतो। याच प्रश्नावर आज गंभीरपणाने चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मुलानं केलेला जमीन व्यवहार अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरची टांगती तलवार बनलाय। कारण अजित पवार जर पदावर राहणार असतील तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही। त्यामुळेच अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। ही जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। पुण्यामधल्या कोरेगाव पार्कातील महारवतनाची 40 एकर जागा अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीनं 300 कोटी रुपयांना विकत घेतली। ही जागा IT पार्कसाठी विकत घेणार असं दाखवण्यात आलं। त्यासाठी या जमीन व्यवहाराचं 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं। पार्थ पवारांच्या कंपनीच्या वतीनं दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्याशी करार केला। शीतल तेजवानी यांच्या कंपनीकडे या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी होती, पण मुळात महारवतनाच्या जमिनीची अशी पॉवर ऑफ अटर्नी देताच येत नाही आणि या जमिनीची विक्रीही करता येत नाही। त्यामुळे जमिनीचं हे प्रकरण वादात सापडलं। पण चौकशी सुरू झाली आणि मग दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर FIR दाखल झाली। पण कंपनीमध्ये 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही। 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे। पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही। हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे। LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यावर अजित पवारांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचं सांगितलं खरं, पण त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी काही थांबलेली नाही। संपदा मुंडे प्रकरणात अत्यंत मौन बाळगणारी व्यक्ती आज मात्र अचानक काल बावनकुळे साहेबांना भेटल्या
आणि आज पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी आकांड तांडव केला, इतका जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा, तर या देशाला एक अभ्यासू कलेक्टर मिळाला असता, हा देश सिंगापूर झाला असता, हा देश अमेरिका झाला असता, हा देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचा जो त्यांचा विडा आहे तो कशा अँगलनी आहे तुम्हाला माहित नाही, पण ही जी काही त्यांची भावना आहे, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अलीकडं थंडी वाढली, जरा मेंदूची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. इतक्या पद्धतीचा आकांड तांडव अजितदादा आणि पार्थदादांबद्दल करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याची जे काही कोणी आकाने त्यांना सांगितलं असेल, तो आका नेमका कोण हे आता शोधणं मला असं वाटते क्रमप्राप्त आहे. काही वर्षांपूर्वी अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चौकशी होईपर्यंत पदापासून दूर राहण्याचा निर्णयही घेतला होता. पण आता मुलाच्या जमीन प्रकरणाच्या बाबतीत मात्र अजित पवार जी भूमिका घेत आहेत त्यातून ते पार्थ पवार यांना वाचवण्याचाच प्रयत्न करतायत का, असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं हे प्रकरण, या प्रकरणावर तयार केलेली चौकशी समिती, दाखल केलेला FIR आणि या चौकशी समितीमध्ये असलेले सदस्य, या सगळ्याकडे नजर टाकली तर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न काय आहेत ते बघूया. पहिला प्रश्न, या प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची जी मागणी केली जाते ती मागणी योग्य आहे का? सवाल दुसरा, अजित पवार पदावर असताना चौकशी समिती निष्पक्ष चौकशी करू शकेल का? सवाल तिसरा, चौकशी समितीमध्ये जे 6 सदस्य आहेत त्यापैकी 5 अधिकारी हे पुणे जिल्ह्यामधलेच कसे? सवाल चौथा, व्यवहार रद्द केला म्हणजे पार्थ पवारांची या संपूर्ण प्रकरणामधून सुटका होऊ शकेल? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अजित पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या, अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा आका कोण, हा प्रश्न का विचारला जातो?